नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे डीबीटी पूर्ण नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाहीये, ते अनुदानापासून वंचित राहत आहेत। मग त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजित केली जात आहे, मदत कक्ष उभारले जात आहे। तर मग त्या शिबिरामध्ये एका दिवसात 300 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आणि डीबीटी पूर्ण करून घेतलेली आहे। तर मग अशा या शिबिरासंदर्भात तुम्हाला माहिती सांगण्यासाठी, तसेच पुढील शिबिर कधी होणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टीची पडताळणी होते, कोणकोणत्या गोष्टीच्या अडचणी सोडवल्या जातात, याविषयी आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता डीबीटी प्रणालीचे 300च्या वर लाभार्थ्यांनी शिबिराचा घेतला लाभ। विदर्भ न्यूज एक्सप्रेस, बल्लारपूर तालुका, जिल्हा चंद्रपूर, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यात 300च्या वर लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांचे थेट बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वाटप करणे सुरू झाले आहे। म्हणजे डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे या लाभार्थ्यांना पैसे दिले जातात। मग तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार मॅपिंग केले नसल्यामुळे व आधार पडताळणी केले नसल्याने लाभार्थी अनुदान मिळण्यापासून वंचित झाले आहेत। लाभार्थ्यांना पूर्ववत अनुदान मिळावे यासाठी 26 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलमध्ये अनुदान वाटप करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यांचे निराकरण या संबंधाने माहिती दिली। बँकेचे अधिकारी तसेच त्यांचे बँक प्रतिनिधी यांनी लाभार्थ्यांना त्यांचे आधार बँक खात्यासोबत संलग्न करण्यास आवश्यक माहिती दिली। दुरुस्तीकरिता प्रस्तावित यादीमध्ये लाभार्थ्यांचे नाव आहे किंवा नाही याबद्दल प्राथमिक तपासणी मंडळ अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांना या ठिकाणी माहिती विचारण्यात आली। प्राथमिक तपासणीनंतर संजय गांधी निराधार योजना शाखेच्या सहमहसूल अधिकारी तसेच सेतू केंद्र चालक प्रतिनिधी यांनी, केंद्र संचालकांनी व बँकेच्या अधिकाऱ्यांनी शिबिरामध्ये आलेल्या जवळपास 300च्या वर उपस्थित लाभार्थ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग व सत्यापन केले आहे। शिबिरामध्ये बहुतांश लाभार्थी वयोवृद्ध असल्याने त्यांची बैठक व्यवस्था तसेच इतर व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते। संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजनेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलमध्ये आधार दुरुस्ती व्हावी याकरिता मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर व संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत व्यापक प्रसिद्धी देऊन मोलाचे सहकार्य केले। संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष समीर केने यांनी सुद्धा शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलमध्ये दुरुस्ती होण्याकरिता व्यापक प्रसिद्धी देऊन विशेष प्रयत्न केले। तालुक्यातील ज्या संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी अद्यापही डीबीटी पोर्टलमध्ये आधार दुरुस्ती केलेली नाही, याकरिता पुन्हा 8 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी डीबीटी पोर्टलमध्ये बँक खाते आधार मॅपिंग व आधार व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे। म्हणजे मित्रांनो, या तालुक्यामध्ये पुन्हा 8 एप्रिल 2025 रोजी हे शिबिर आयोजित केले जाणार आहे। आपल्याही भागातील तहसील कार्यालयामध्ये असे शिबिर आयोजित केले जात आहे, मदत कक्ष उभारले जात आहे। तसेच तुम्ही संजय गांधी विभागात गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मदत केल्या जात आहे। तुमचे जर पैसे आलेले नसतील तर त्या ठिकाणी तुमच्या अडचणी सोडवल्या जात आहे। तरी तुम्हाला पैसे मिळाले नसेल, डीबीटीद्वारे पैसे आलेले नसतील, डीबीटी लिंक झालेले नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचे व्हेरिफिकेशन करून घ्या, आधार मॅपिंग करून घ्या। तसेच काही अडचणी असतील तर त्या सोडवून घ्या, म्हणजे थेट डीबीटीद्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। मित्रांनो, आताच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे जमा होण्यासाठीचे GR शासनाच्या वतीने काढलेला आहे। डीबीटीद्वारे थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तसेच मार्च महिन्यापर्यंतच्या पैशांचे वाटप सुरू झालेले आहे। लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील। जर मित्रांनो आणखी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा। तसेच इतर निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। काही अडचणी असेल, डीबीटी पूर्ण केली नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन त्यांची मदत घेऊ शकता आणि तुमच्या डीबीटी पूर्ण करून तुम्ही अनुदानाचा लाभ घ्या, म्हणजेच डीबीटीद्वारे मिळणारे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील।
तर मित्रांनो, आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 3 महिन्याचे पैसे पुणे जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे। आपल्यालाही लवकरच हे पैसे मिळतील। आपल्याला पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।